गाईज, कशा आहेत? गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. गाईज, आज मी ब्लॉग बनवते. बरेच दिवसांनी ब्लॉग बनवते, घरगुती ब्लॉग बनवते. तर गाईज बघा, मस्त गुड मॉर्निंग झाली छानपैकी. आजपासून मी थोडासा वर्कआउट करायला सुरुवात केली. आजपासून वर्कआउट करणार आहे, कारण का झाली आहे तब्येत थोडी झालीच आता. बरेच महिने झाले जिम सोडून. आता बरेच महिने म्हणजे वर्ष झालं आता जिम सोडून. त्याच्यानंतर आता जरा तब्येत थोडी झालीच आहे आपली. त्याच्यामुळे म्हटले चला परत आपण डाएट फॉलो करायला सुरुवात करूया. त्यामध्ये आजपासून वर्कआउट सुरू केला आहे. आज मी एक प्रोटीन होतं माझ्याकडचं सुरुवातीचं, तो प्रोटीन मी थोडंसं सकाळी घेतला, एक ग्लास प्रोटीन घेतली आणि म्हटले आज वर्कआउट करूया. तर सकाळी मी घरामध्ये वर्कआउट करून झालं, मस्तपैकी आंघोळ बिंघोळ करून झाली आपली छानपैकी. आणि इथे बघा मस्तपैकी आपल्या देवांची गाणी लावली, महालक्ष्मी मातेची गाणी लावली. तर म्हटली तोपर्यंत आपण सगळे गाणी लावत ऐकत आपली घरातली सगळी कामं करून घेऊया. तर म्हटली आज आपल्या फॅमिलीला पहिलं आपण गुड मॉर्निंग बोलूया, कारण फॅमिलीला गुड मॉर्निंग बोलल्याशिवाय आपली सकाळ होत नाही. तर म्हटली फॅमिलीला गुड मॉर्निंग बोलूया आणि चला म्हटले आपली सुरुवात करून घेऊया. तर आपण आता पहिलं सगळं काम आटपून घेतो, पूजा पण करायची. तर पहिली सगळं मग वर्कआउट होऊन मस्तपैकी झाले, आंघोळ बिंघोळ करून झाली, पूजा करायची आपली. तर पूजा पण करून घेऊया. तर पूर्ण झाडू बिडू मारून साफसफाई सूत्र करून मग मी पूजाला बसते. तर चला आपण सगळं घर साफ करून घेऊ आणि पूजा करून घेऊया. तर व्हिडिओ आपला असाच कंटिन्यू. तर गाईज बघा, तर इथे सिद्धा नालय क्लासला छान आहे, गार्डन मस्त आहे. चला मी तुम्हाला दाखवते बघा. तो तिकडे थोडा प्रॅक्टिस करतोय. इकडे सगळी बास्केटबॉलवाले पण आहेत आणि त्या सिटीला क्रिकेटवाले पण आहेत. मस्त दिसतं, खूप छान वाटतं वातावरण, मस्त वाटतं, हिरवगार वातावरण वाटतं. अजून यांचे सर आले नाही आहेत, त्याच्यामुळे आम्ही लवकर आलो आज क्लासला. इथे चालले मेल चालले. ते सगळे जॉगिंगला येतात संध्याकाळचे बरेचसे जण. त्या सिटीला पण आहे, मी जाईल त्या सिटीला, पण आता सिद्धांत थोडा एक टाईम म्हणून मी इथे थांबली आहे. त्याचे अजून सर पण आले, त्याच्यामुळे मी थांबली इकडे. पण बघा मस्त आहे गार्डन, खूप छान आहे गार्डन. आणि याच्यावरती असं ब्रिज गेलं इकडं, असं मस्त गेलं आहे ब्रिज, खूप छान आहे. इथे वातावरण एकदम मस्त हिरवंगार वातावरण आहे, खूप छान आहे, मस्त आहे वातावरण, हिरवंगार आहे. हे इथे लहान मुलं हे खेळत आहेत, छोटे छोटे. आपण तिकडे पण जाऊया, त्या सिटीला पण जाऊया, थोड्या वेळाने जाऊया. व्हिडिओ आपला असंच कंटिन्यू ठेवू. कुत्रा बघा कसा मस्ती करतोय, त्याला खेळतोय तो कुत्रा मस्त पैकी. मस्त त्याला गार्डन भेटलाय, छान खेळतोय तो कुत्रा. काय लोळतो मस्त पैकी. मस्त आनंद घेतोय गार्डनचा कुत्रा. आला आला, आता इथे आलाय बघा, आता इथे आला, जवळ आला. तर गाईस बघा, आता आपण इथे सगळं आता गार्डन फिरतोय या साईडला.
तर तुम्हाला मी गार्डन फिरून दाखवते काय काय आहे ते, कसं कसं आहे ते बघा. खूप छान आहे, मस्त आहे. हे बघा बघा, ह्या साईडला पण मस्त असं ग्रीन ग्रीन एकदम छान आहे. इकडे पण मस्त आहे, इकडे पण छान आहे. या साईडला आपण जाऊया अजून पुढे पुढे, दाखवते तुम्हाला काय काय आहे ते. मी पण पहिल्यांदाच आली इकडे ह्या साईडला, तर चला दाखवते तुम्हाला. बघा ह्या साईडला इथे सगळे वॉकिंगला आलेत, जॉगिंग करतायत. म्हातारी माणसं जास्त वॉकिंग करतायत. छानच आहे, मस्त आहे. इकडे वातावरण फिरण्यासारखं आहे, मस्त आहे ते. आपला जर घर ह्या साईडला असतं तर अप्रतिम. दिवसभर सिद्धांत इथे खेळायलाच असता, सुट्ट्या असत्या तर. खूपच छान आहे वातावरण, मस्त वातावरण आहे. झूम करून दाखवते थोडा. मस्त आहे वातावरण, एकदम छान आहे. पहिल्यांदाच आले मी या साईडला. वरती ब्रिज आहे मस्तपैकी, बघू शकता. बिल्डिंग पण खूप छान आहे, गार्डन पण आहे. आणि सगळी माणसं, इव्हन लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे लोक आहेत तिकडे, सगळे आहेत. झाडं पण आहे सगळीकडे, मस्त लावलेली नसते. छानपैकी अशी झाडं पण लावलेली आहे. आणि त्या साईडला नदी आपली बघा, तिकडे नदी आहे, तुम्हाला दिसते पाणी, नदी आहे त्या साईडला. ह्या साईडला इकडे आता मी फिरते. या साईडला मी आली नव्हती, तर म्हटली बघू आता आपण जरा फिरून बघू काय काय आहे, कसं कसं आहे ते वातावरण ते छानपैकी. सिद्धांत बघा इथे स्केटी चालवतोय. घासवर नाही चालणार, कशी चालेल. स्केटी घेऊन पळतो आता, कारण का गवतावर स्केटी चालत नाही. खूप छान आहे, मस्त आहे. इकडे वातावरण मस्तच आहे, छान आहे. तर बघू आता सगळी माणसं इथे जॉगिंग करतात. बरोबर, ह्या वयात तर करणं गरजेचं आहे. आपलं शरीर चांगलं ठेवायचं असेल तर 1 तास तरी आपण चालायला पाहिजेच आहे. जर दिवसभर आपण खातो तर पचनक्रिया होणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे असं बसल्या मोबाईल घेऊन, पेपर घेऊन बातम्या बघण्यापेक्षा हे अर्धा 1 तास आपण असं जॉगिंग केलं तर काय वाईट आहे. आपल्या शरीराला चांगली सवय लागते आणि आपला शरीर पण चांगला हेल्दी राहतो आणि मस्त राहतो. बघा चाफ्याची झाड आहेत मस्तपैकी, छानपैकी. इथे बघा चाफ्याचं झाड आहे. दिल गार्डन झालं इथे येऊन. सगळं ग्रीन ग्रीन बघून मला दिल माझं गार्डन झालंय मस्तपैकी. खूप छान आहे. जसं की एकदम मी कुठेतरी असं बाहेर पिकनिकला आली आणि कुठेतरी असं मी फिरायला आली आहे. एकदम छान आहे, वाटतं बघा, मस्त वाटतंय. कुठेतरी मी अशी फिरायला आली आहे, टूरला आली आहे, असं ठिकाण सगळं दिसतं. एकदम वाटतं छान वाटतंय, मस्त वाटतं.
कॅमेरा धरून धरून माझा गाईस हात दुखायला लागला. छान वाटते मला. हाय हाय. मस्त वाटते वातावरण बघा. खूप छान वाटते वातावरण. अजून तिकडे पण आहे, पुढे पण आहे. म्हणजे असे कितीसा असा मोठा असं गार्डन आहे. हा खूप मोठा गार्डन आहे. एवढा मोठा गार्डन आहे ना, बापरे खूप मोठा गार्डन आहे. खूपच छान आहे. वाव खूपच छान आहे. वाव मस्त आहे काका. मस्त वाटतं. या मशिनी सगळ्या म्हणजे योगासाठी ना. तिकडे पण आहेत ना. सकाळचे पण येतं काका तुम्ही? हो का. छान वाटतं ना इथे. इथेच राहता ना तुम्ही? बघा ही काका इथेच राहतात. त्यांना खूप छान वाईब भेटतात. मस्त शुद्ध वातावरण भेटतं त्यांना. मस्त वाटतं. छान वाटते. चला काका. बघा खूप छान वाटते. मस्त आहे वातावरण. एकदमच छान आहे आणि खूपच मस्त आहे. अप्रतिम आहे. इथे सगळी झाडं पण आहेत. मस्त आहे. खूपच छान आहे. मस्त वातावरण आहे. बिल्डिंग ही पण खूप मस्त मस्त आहेत. मुलांना खेळण्यासाठी पण मस्त आहे. छान आहे. मस्त आहे. एकदम मस्त मस्त वाटतंय. बिल्डिंग पण छान वाटतं. त्याला मस्त वाटतंय. वातावरणच खूप मस्त. एकदम प्रसन्न वाटतं असं वातावरणामध्ये. खूपच छान वाटतं. वातावरणच एकदम मस्त प्रसन्न वाटतं. तुम्ही ह्या साईडला बघाल, त्या साईडला बघाल, तिकडे ना तर असं ग्रीन ग्रीन दिसते बघा. किती ग्रीन ग्रीन दिसतोय. एकदम छान वाटतंय बघायला. मस्त वाटतंय. इथे मन एकदम प्रसन्न होतंय. एवढं वातावरण वाटतंय छान. आणि बेस्ट म्हणजे मुलांसाठी आणि आपल्या लोकांसाठी पण, वय झालेल्या लोकांसाठी पण खूप छानच आहे. मस्त आहे. एकदम छान आहे. ती साईड तर एकदम बेस्ट आहे. शुद्ध वातावरण. एकदम हवा शुद्ध. मस्त छान पैकी. मस्त. तर बघा किती छान मस्त इथे. छान वाटतंय. जायसाठीचं पण दृश्य बघा किती छान वाटतंय. आणि त्यासाठीचं पण दृश्य किती छान वाटतंय. आणि अशी मुलं छोटी छोटी गार्डनमध्ये खेळायला आली, त्यांना असा स्पेस भेटला मोकळा गार्डनमध्ये, तर काय हरकत नाही का. खूपच मस्त छान आहे. कारण अशा लहान मुलांना जर असे स्पेस भेटले खेळायला, तर त्यांचं मनाला पण खूप समाधान वाटतं आणि खूप छान वाटतं त्यांना पण. जर त्यांना घरात राहून राहून कंटाळा येतो मुलांना, आपण अर्धा एक तास तरी त्यांना असं हव्या मोकळ्यावर त्यांना खेळायला आणली ना, तर खूप छान वाटतं. एकदा या टिटवाळ्याच्या गार्डनला. बघा इथे काय आहे नाही बघण्यासारखं, पण फिरण्यासारखं भरपूर काय आहे इथे. आणि मस्त काय वातावरण आहे. असं सगळं हिरवंगार शेतळ असं बघून ना मन प्रसन्न होतं एकदम. त्या हिरवंगार बघून सगळं असं स्वतःच्या मनातलं मन हिरवंगार होतं आणि दिल गार्डन गार्डन असं बनतं सगळं. खूप छान वाटतं. मस्त वाटतं वातावरण. मस्तच आहे. छान आहे. आपण आता नाही फिरणार, नाही तर कधी फिरणार या गोष्टी सगळ्या.
थोडं चाललं, थोडं फिरलं, आपल्या शरीराला थोडं आपण व्यायाम दिलं, आपलं शरीर पण आपण हेल्दी ठेवलं, खूप छान राहील का ना आपलं शरीर पण. तेवढं खा आणि तेवढं पचवा पण शरीराला आपल्या. जर पचवलं नाही तर त्याचा फायदाच काही नाही आहे. जर 1 तास जरी दिवसात जॉगिंग केली ना तरी भरपूर काय आहे, खूप काय आहे. 1 तास चाला तुम्ही, खूप काय आहे. चल मी आतमधनंच जाते. बघा खूप छान वाटतं, मस्त वाटतं. मला आल्याला एवढं प्रसन्न वाटलं इथे ना, खूप छान वाटलं आल्याला. म्हणजे किती मस्त वाटते ना. त्या साईडला टिटवाळ्याची नदी आहे, मस्त वाटतं. खूप मस्त वाटतं. तर आपला एक इथे फोटो काढून घेऊया आपण मस्तपैकी, छानपैकी. इकडे सगळे वयस्कर लोक बसलेत ह्या साईडला, जॉगिंग करून झालेत आता ते लोक सगळे आराम निवांत बसलेत. किती छान वाटते ना, सगळे वृद्ध माणसं बसले तिथे. छान वाटते, मस्त वाटते. मस्त दिसत, लहान मुलं पण आहे यासाठी. लहान मुलं खेळत आहेत सगळी इथे या साईडला. बघा इथे सगळी वृद्ध माणसं बसली, सगळे म्हातारे आजोबा लोक, कोण कोण कसे बसले ना गा. सगळे बसले तिथे, जॉगिंग करून झाले सगळे मस्तपैकी, छानपैकी. तर मग आपला व्हिडिओ पण असाच कंटिन्यू ठेवू. मस्त वाटतं, मस्त वाटतं, खूप छान वाटतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हां, कमेंट करायला विसरू नका. आणि हां, एकदा तरी या. टिटवाळ्याचा हा गार्डन आहे. इथे काय बघण्यासारखं नाही आहे, पण खेळण्यासारखं पण काही नाहीच आहे. पण थोडंफार असं फिरण्यासारखं आणि वातावरण मजा घेण्यासारखं आणि वातावरण श्वास घेण्यासाठी नक्कीच या इथे. आणि खरंच येऊन तुम्हाला तुमचं स्वतःचं मन एकदम दिल गार्डन म्हणेल. कारण का इथे बघूनच असं मन प्रसन्न होतं. ह्या हिरवागार वातावरणासाठी बघण्यासाठी का असा हिरवागार वातावरण कुठे दिसत नाही आणि कुठे भेटत पण नाही. तर असे हिरवागार वातावरण बघायचं असेल तर नक्की टिटवाळ्याला या. तर चला, बाय.